हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. प्रवासामध्ये तुम्हाला जर भाजी न्यायचा कंटाळा येत असेल किंवा सांडासांडी होते म्हणून भाजी नेत नाहीत भरपूर जण, तर आज आपण प्रवासासाठी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी ठेचा म्हणा अगदी मस्त झटपटीत होते आणि छान असा चविष्ट होते. आज आपण हा शेंगदाण्याचा ठेचा पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी मिरच्या घेतल्या आहेत, थोड्याशा लाल अशा हिरव्या मिरच्या थोड्या लाल झालेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. तेल घेतलेलं आहे, थोडंसं जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतलं आहे, शेंगदाणे घेतले आहेत, एक मोठी वाटी शेंगदाणे आहेत, लसूण घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. पहा, गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला आहे. आता आपण यावर मिरच्या ॲड करूया. छान अशा मिरच्या भाजून घेऊया. त्या मिरचीबरोबर आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया. शेंगदाणे मिरच्या छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या, म्हणजे चविष्ट चटणी तयार होते. चटणीहून असा झणझणीत आपला शेंगदाण्याचा ठेचा तयार होतो. आता हे दोन्ही पण छान असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आपण मिरच्या आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या, त्यात थोडंसं तेल ॲड करूया आणि आणखीन छान याला भाजून घेऊया. अगदी छान असं खरपूस आपल्या मिरच्या पण शेंगदाणे पण भाजले आहेत. व्यवस्थित भाजले गेले की छान चटणी आपला ठेचा तयार होतो. अगदी चविष्ट लागतो आणि खमंग चव येते त्याला. व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता हे काढून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपण लसूण ॲड करूया, थोडंसं जिरं ॲड करूया आणि मिरच्या शेंगदाणे भाजून घेतले ते ॲड करूया. मिरची शेंगदाणे ते ॲड केलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि छान हे असं जाडसर मिक्सरला फिरवून घेऊया. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. अगदी छान असं रवळ रवळ आपण हे फिरवून घ्यायचं मिक्सरला. तुमच्याकडे पाटा खलबत्ता असेल त्यात पण तुम्ही करू शकता. मस्त होते अगदी झटपट. आता हे छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया. पहा, छान असं आपण मिक्सरला वाटून घेतलं. पाहू शकता तुम्ही, जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. चला तर याच्यासाठी एक लागणारे फोडणी तयार करून घेऊया. आपण ज्या तव्यावर शेंगदाणे मिरच्या भाजल्या त्या तव्यावर आपण थोडंसं तेल ॲड केलं आहे, थोडंसं जिरं ॲड करूया. जिरे छान असे लाल होऊ देऊया. पहा, जिरे छान लाल झाले आहेत. आपण ठेचा तयार केला ते ठेचा याच्यावर ॲड करूया. छान 1 मिनिटभर याला व्यवस्थित परतून घेऊया. व्यवस्थित असं छान मस्त अगदी छान आता आपला ठेचा तयार होतो. प्रवासामध्ये तुम्ही भाकरी चपाती बरोबर मस्त लागतंय. पहा, व्यवस्थित असा छान असा परतून घेतलेला आहे आपण तेलावर 1 मिनिटभर. मस्त खमंग असा तोंडाची चव वाढवणार आपला शेंगदाण्याचा ठेचा तयार झालेला आहे. पहा, चला तर काढून घेऊया. पहा, खमंग खुसखुशीत आपला शेंगदाण्याचा ठेचा तयार झाला. पहा, अगदी खुसखुशीत तयार झाला आहे आणि खूप खमंग चविष्ट असा ठेचा लागतो. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.